मुलांनो, आज आपण वर्ग 10वा विषय इतिहास यामध्ये प्रश्न उत्तरे बघणार आहोत. पाठ क्रमांक 4 यामधील प्रश्न 6वा. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती लिहा. उत्तर, अश्मयुगीन काळापासून गृहचित्राची परंपरा चालू आहे. या गृहचित्रातून लोकचित्र शैलीचे जतन केले गेले. गृहचित्रामध्ये प्राणी, मनुष्य कृती, झाडे, शिकारीचे प्रसंग अशी चित्रे गुहाच्या भिंतीवर कोरलेली आढळतात. अश्मयुगीन मानवाच्या प्रगतीच्या वाटचालीत चित्राचे विषय बदलत गेले. नवीन प्राणी, शेती, जीवन, वनस्पती इत्यादी नवीन विषय येत गेले. मनुष्यकृतीच्या रेखाटण्याच्या पद्धतीत व चित्रामध्ये वापरल्या गेलेल्या रंगामध्ये फरक होत गेला. नैसर्गिक द्रव्यापासून वनस्पतीच्या पानापासून तयार केलेले विविध रंग वापरले गेलेले दिसतात. सभोवतालचा परिसर आणि अवगत झालेले नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान याचा वापर करून मानव चित्र कोरू लागला. नवाश्म युगात विकसित झालेला मानव देवदेवतांची चित्रे काढू लागला. सण समारंभ प्रसंगी घरांच्या भिंतीवर चित्रे काढणे, अंगणात रांगोळी काढणे अशा स्थानिक परंपरातून लोकचित्रशैली विकसित झाली. वारली चित्र परंपरा, चित्रकथी परंपरा, लघुचित्र परंपरा अशा अनेक लोकचित्रकला शैली आढळतात. हे झाले लोकचित्रकला शैलीविषयी माहिती. प्रश्न दुसरा, भारतातील मुस्लिम स्थापत्य शैलीची वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा. उत्तर आहे, पार्शियन, मध्य आशियाई, अरबी आणि इस्लामपूर्व भारतीय स्थापत्य अशा अनेक स्थापत्य शैलीतून विकसित झालेल्या स्थापत्य शैलीस मुस्लिम स्थापत्य शैली असे म्हणतात. मध्ययुगीन भारतात मुस्लिम सत्ताच्या काळात विकसित झालेल्या या मुस्लिम स्थापत्य शैलीची वैशिष्ट्ये व उदाहरणे पुढीलप्रमाणे. या स्थापत्य शैलीत बांधलेला कुतुब मिनार जगातील सर्वाधिक उंच 240 फूट आहे. मुघल सम्राट शहाजहानाने बांधलेला ताजमहाल ही वास्तू जगातील 8वे आश्चर्य मानले जाते. इसवी सनाच्या 17व्या शतकात बांधलेला विजापूरचा गोल घुमट ही वास्तू प्रतिनिधित्वासाठी प्रसिद्ध आहे. फतेहपूर येथे सम्राट अकबराने बांधलेला राजवाडा आणि बुलंद दरवाजा त्यांच्या उंचीसाठी आणि भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे. दिल्ली आणि आग्रा येथे बांधलेले लाल किल्ले विस्तीर्ण आणि देखणे आहे. वरील सर्व वस्तू मुस्लिम स्थापत्य शैलीचे उत्तम नमुने आहे. प्रश्न तिसरा, कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत ते स्पष्ट करा. उत्तर, विविध कला क्षेत्रात व्यवसायाच्या पुढील संधी उपलब्ध आहे. उत्तर, कलेच्या अभ्यासकांना संग्रहालये, अभिलेखागारे, ग्रंथालये, पुरातत्व संशोधन, पत्रकारिता आणि भारतीय विद्या या ठिकाणी व्यवसाय मिळू शकतात. औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्रात तसेच कला वस्तूच्या खरेदी विक्री व्यवसायात कलांच्या जाणकारांची आवश्यकता असते. चित्रपट आणि नाटक निर्मितीसाठी नेपथ्य कलाकार, दिग्दर्शन, छायाचित्रकार, प्रकाशयोजना इत्यादी कलाकाराची आवश्यकता असते. मुद्रण क्षेत्रात तसेच घर सजावटीच्या साहित्य निर्मितीत कला क्षेत्रातील जाणकारांची गरज असते. दागदागिने, धातूच्या वा लाकडी शोभेच्या वस्तू बनवणे, बांबू, काच, कापड, माती वा दगडी कलापूर्ण वस्तू, शिल्पे बनवणे या क्षेत्रातही व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध असतात. नंतर प्रश्न 4, लोककला व अभिजात कला यातील फरक स्पष्ट करा. उत्तर, लोककला आणि अभिजात कला या दोन कलाच्या परंपरातील फरक. लोककला आणि अभिजात कला. लोककला ही अश्मयुगीन काळापासून अखंडितपणे चालत असलेली परंपरा आहे, तर अभिजात कलांची परंपरा एवढी दीर्घ नाही. लोककलांचा आविष्कार हा लोकांच्या रोजच्या जगण्याचा भाग असतो, तर अभिजात कला हा लोकांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित नसतात. लोककला या कोणत्याही नियमांनी बांधलेल्या नसतात, तर अभिजात कला या प्रामाणिक नियमांच्या चौकटीत बांधलेल्या असतात. लोककलेची निर्मिती लोकांच्या प्रत्यक्ष सभागृहातून होते व ती उत्स्फूर्त असते. अभिजात कला आत्मसात करण्यासाठी दीर्घकालीन प्रशिक्षणाची आवश्यकता असते. स्थानिक परिसर, परंपरा, पूजा पद्धती यांचा प्रभाव लोककलावर पडलेला असतो. विविध लोकसमूहात विविध प्रकारच्या लोककला आढळून येतात.
तर अभिजात कला यामध्ये नियमांच्या चौकटीमध्ये अभिजात कलामध्ये विशिष्ट घराणी पद्धती व शैली निर्माण होतात. हे झाले लोककला आणि अभिजात कला यातील फरक. नंतर पाठ 5 यावरील प्रश्न उत्तरे आपण बघणार आहोत. प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. पाठ 5 यामधील प्रश्न उत्तरे. वृत्तपत्रे सुरू होण्याच्या काळात बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जगभर कोणते मार्ग अवलंबले जात असत? वृत्तपत्र सुरू होण्याच्या आधी काळात बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढील जगभर मार्ग अवलंबले जात असत. 1. इजिप्तमध्ये सरकारी आदेशांचे कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवले जात असत. प्राचीन रोमन साम्राज्यात देशातील महत्त्वाच्या घटना सरकारी हुकूम कागदावर लिहून ते कागद प्रांतोप्रांती वाटत असत. जुलियस सीझरच्या काळी ॲक्ट डायना रोजच्या घटना नावाची वार्तापत्रे रोममध्ये सार्वजनिक ठिकाणी लावत असत. चीनमध्ये 7व्या शतकात सरकारी निवेदने सार्वजनिक ठिकाणी लावली जात असत. इंग्लंडमधील लढायांची किंवा महत्त्वाच्या घटकांची पत्रके प्रवासी फिरस्ते व अन्य लोकांना वाटत असत. अशा रीतीने अनेक राज्यात राजांचे राज्यभरातील प्रतिनिधी राजांचे आदेश जनतेपर्यंत व राज्यातील महत्त्वाच्या बातम्या राजापर्यंत पोहोचवत असत. नंतरचा प्रश्न 3. वृत्तपत्राच्या इतिहासातील केसरी व मराठा या वृत्तपत्राचे महत्त्व स्पष्ट करा. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक उद्देशांच्या पूर्तीसाठी जी वृत्तपत्रे सुरू झाली त्यात केसरी व मराठा या वृत्तपत्रांचा समावेश होतो. गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे 1881 साली सुरू केली. या वृत्तपत्रात स्वातंत्र्य लढ्याच्या काळात महत्त्वपूर्ण योगदान आहे. या वृत्तपत्रांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लोकात जागृती घडवून आणली. तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. तत्कालीन देशस्थितीवर प्रकाश टाकून सार्वजनिक हिताच्या प्रश्नावर विचारमंथन केले. बालविवाह, पुनर्विवाह अशा विषयावर मते मांडली. देशभरातील ग्रंथे, पाश्चात्य ग्रंथ, विद्या यावर चर्चा केली व त्यातील विचारे लोकांपर्यंत पोहोचवले. एकदेशीय आणि विलायतेतील राजकारण यासंबंधी लेखन केले. ज्ञानप्रसाराबरोबरच नीतिमूल्याची जोपासना केली. वाईट रूढी परंपरा यांच्यावर प्रखर टीका करून समाज प्रबोधन केले. नंतर बघूया प्रश्न 6. वृत्तपत्रे आणि नियतकालिके यातील फरक स्पष्ट करा. वृत्तपत्रे व नियतकालिके यांच्या प्रकाशनाचा कालावधी, त्यांचे स्वरूप आणि उद्देश यात वेगळेपणा आढळतो. यातील फरक. वृत्तपत्रे ही चालू घडामोडींचा ऐतिहासिक दस्तऐवज असतो, तर नियतकालिकामध्ये ताज्या बातम्यांना महत्त्व नसते. वृत्तपत्रात बातम्या, लेख, स्तंभलेख, अग्रलेख इत्यादींना महत्त्व असते, तर नियतकालिके विषयांना प्राधान्य देऊन त्यावर लेख प्रसिद्ध करतात. वृत्तपत्रे दररोज प्रकाशित होतात, त्यांना दैनिक असेही म्हटले जाते, तर प्रकाशनाच्या कालावधीवरून नियतकालिकांना साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, वार्षिक इत्यादी म्हटले जाते. स्थानिक, देशांतर्गत व जागतिक स्वरूपाच्या बातम्या ताबडतोब पुरवणे व वृत्तपत्रांचा मुख्य हेतू आहे. तर बातम्यांना पुरवणे, मनोरंजन व ज्ञानवर्धन मजकूर पाठवणे हा नियतकालिकांचा हेतू असतो. वृत्तपत्रे विशिष्ट विषयाला बांधलेली नसतात, तर समाजातील घडणाऱ्या सर्व घटना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य वृत्तपत्र करतात. तर नियतकालिके विशिष्ट विषयांना वाहिलेली असतात. वाङ्मय, भाषा, लिखाण पद्धती आणि बाह्य स्वरूप या दृष्टीने नियतकालिके वृत्तपत्रापेक्षा वेगळी असतात. वृत्तपत्राचे महत्त्व तात्कालीन असते. लोकमत घडवणे, जागृत करणे आणि शासन संस्थेवर अंकुश ठेवणे हे वृत्तपत्राचे मुख्य हेतू असतात. तर विविध विषयाची विपुल माहिती दिली जात असल्याने नियतकालिके अभ्यासाची, संशोधनाची आणि इतिहासाची महत्त्वपूर्ण साधने मानली जातात. आता बघूया पाठ 6 यावरील प्रश्न उत्तरे. प्रश्न 1. बाहुल्यांच्या खेळांच्या पद्धती सांगून या खेळाची माहिती लिहा. उत्तर. बाहुल्यांच्या खेळाच्या राजस्थानी व दाक्षिणात्य अशा 2 पद्धती आहे. राजस्थानी पद्धतीच्या बाहुलीला कठपुतळी असे म्हणतात. या बाहुल्या प्रामुख्याने लाकडी असून त्यावर कापड व कातड याचा वापर केला जातो. दक्षिणात्य बाहुल्या आकाराने या मोठ्या असतात
राजस्थानी पद्धती ऐतिहासिक व्यक्ती व प्रसंगावर भर असतो, तर दाक्षिणात्य पद्धती पौराणिक प्रसंगांना प्राधान्य असते. लाकूड, लोकर, कातडी, शिंगे व हस्तिदंत याचा वापर बाहुल्या बनवण्यासाठी केला जातो. कठपुतळ्याचा प्रयोग रंगण्यासाठी सूत्रधाराचे कौशल्य अत्यंत महत्त्वाचे असते. बाहुल्यांना काळ्या धाग्याने जोडून प्रेक्षकांना न दिसेल अशा पद्धतीने कलाकार बोटांच्या हालचालीने बाहुल्यांना नाचवत असतो. सूत्रधार बोलेल त्याप्रमाणे बाहुल्यांची हालचाल व नृत्य होते. लहान रंगमंच, प्रकाश व ध्वनी यांच्या कल्पकतेने वापर केला जातो. बाहुल्यांचे छाया बाहुली, हात बाहुली, काठी बाहुली, सूत्र बाहुली असे प्रकार पडतात. उत्तर प्रदेश, आसाम, महाराष्ट्र, राजस्थान, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, केरळ अशा अनेक राज्यात कठपुतळीचा खेळ कलावंत सादर करीत असतात. नंतर आहे भारतीय चित्रपटसृष्टीच्या कलाकार विकासांची वाटचाल लिहा. उत्तर, चलचित्रणाचा शोध लागला व चित्रपटकलेचा जन्म झाला. 1899 हरिश्चंद्र सखाराम वडेकर उर्फ सावेदादा यांनी भारतात पहिला लघुपट तयार करून त्यांचे प्रदर्शन केले. भारतीय चित्रपटाच्या विकासात दादासाहेब तोरणे, करंदीकर, पाटणकर, दिवेकर यांचे योगदान महत्त्वाचे आहे, कारण त्यांनी परदेशी तंत्रज्ञानाचे सहाय्य घेऊन पुंडलिक हा कथापट तयार केला. पुढे दादासाहेब फाळके यांनी पूर्ण लांबीचा व सर्व प्रक्रिया भारतात केलेला राजा हरिश्चंद्र हा पहिला चित्रपट तयार केला. त्यांनी पुढे अनेक अनुभवपटही तयार केले. आनंदराव पेंटर यांनी भारतात पहिला सिने कॅमेरा तयार केला. त्यांचे मावस बंधू बाबूराव पेंटर यांनी ऐतिहासिक, सामाजिक असे अनेक चित्रपट तयार केले. भालजी पेंढारकरांनी चित्रपटांमधून राष्ट्रीय विचारसरणीचा प्रसार केला. कमलाबाई मंगरुळकर या मराठीतील पहिले श्री चित्रपट निर्मात्या, तर कमलाबाई गोखले या चित्रपटात काम करणाऱ्या पहिल्या महिला होत. मराठीप्रमाणे अन्य भाषातून चित्रपट निर्मिती झाली. प्रभात फिल्म कंपनीने अनेक धार्मिक, चरित्रपर, ऐतिहासिक व सामाजिक चित्रपट तयार केले. बॉम्बे टॉकीज, फिल्मिस्तान, राजकमल प्रोडक्शन, नवकेतन, RK स्टुडिओज अशा फिल्म कंपन्यांनी उत्तमोत्तम चित्रपट तयार केले. 1961-1981 हा काळ भारतीय चित्रपटाचे सुवर्णयुग मानला जातो.